व्यवस्था होती सुरुवातीला, मात्र ती बदलून त्यांचं टेंडर काढण्याचा निर्णय धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली झाला. म्हणजे हे जर डायरेक्ट अकाउंटला गेले असतं तर या सगळ्या पैसा म्हणजे ह्या 275-300 कोटीचा सगळा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना झाला असता. हा, मग त्याच्याकडे वळविल्यामुळे ते त्याला खाता आले. याने बहुतेक मग आता विम्यात खाल्ले असतील. आणखीन काही माहिती आल्या तिकडून, आता अधिकृत आली नाही आणखीन. परळी तालुक्यातून जे शेततळे होते, जे रोजगार हमीचे काही कामं होते, हे झालेलेच नाही. जणून असेच उचलले गेले. शेततळे, काही घरकुलं, विहिरी, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेचसे. पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच आहे. आता होणार आहे. पाप झाकणार नाही आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही इथून पुढे. आता त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार. भगवानगडाने दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असे दमाने म्हणाले. आणि काढ नाही तर ठुई. ते काय करायचं आम्हाला? काढ नाही तर ठुई. का करायचं तर कर. जे दिसायचं ते राज्यासमोर चित्र दिसलेलं आहे, जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले आहेत. त्यामुळे आता किती सारवासारव करून उपयोग नाही आहे. तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं. तुमचा चुकीचा जरी असला तरी तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊन हे सिद्ध झाले. त्यामुळं आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची, नाही महाराष्ट्राची पण नाही. यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं, किती खुनं छेडछाडी बलात्कार करीत असलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे. पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही, तुम्हाला आनंद आहे, हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे पाठिंबा दे नाही तर नको देऊ. तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजू लय पक्की आहे भाऊ. ते दिवस गेले. दुसरी बाजू लय पक्की आहे. फक्त नको वाटतंय हो द्या शांततेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तर ते घेऱ्यात अडकले होते. आता ते संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय. अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला, ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे. अजितदादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी, तर ही पुरी फळी अजितदादांच्या विरोधात जाणार आहे. कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे. तोच लपवतोय अशी शंका आहे. खून करायला त्यानेच पाठवलंय, खंडणी मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेंनीच. आणि पुरावे नष्ट करण्यासाठी यांना मोबाईल सापडत नाहीत. त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला, फेकून काय दिला घरून ठेवला असं कुठं, तो एक आरोपी सापडत नाही. हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची. याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तर त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत. याचा अर्थ आम्हाला आता असा संशय यायला लागला आहे अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय. आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही, पण आता आम्हाला काढायची वेळ आली. त्याला नाविलाज आहे. म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे. अजिबात जर ह्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं, दुखत नसून त्या सरमाड्याला दवाखान्यात नेतात, मागतील ते लातूरचं जेल दिलं जातं, जे ते अर्ज करतील त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात. लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही. त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या PSIची चौकशी होत नाही. हॉस्पिटलमधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही.